नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय, जेव्हाही आपल्याला अगदी क्लीनअप करायचं असते तर आपण कोणत्या सलॉनमध्ये जातो किंवा कधी असं होते की आपल्याला वेळ मिळत नाही किंवा कंटाळा येतो आणि अशा वेळी आपल्याला छान तर दिसायचं आहे, परंतु तितका आपला वेळ नाही किंवा तितके आपलं बजेट नाही की आपण त्या गोष्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकू. पण असं जर आपण अगदी क्लीनअप घरी असलेल्या वस्तूंपासून आणि घरी करू शकलो आणि ते अगदी 10 आणि 15 मिनटामध्ये, ते किती छान होईल ना. आणि मी तेच तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आता ती कोणती स्टेप आहे, कशी वापरायची आहे, कितीदा काय कसं वापरायचं आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहता. सर्वात पहिली स्टेप जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे छान चेहरा स्वच्छ वॉश करायचा आहे आणि त्याच्यासोबत एक कामिंग इफेक्ट किंवा चेहरा स्वच्छ करण्याची एक खूप सुंदर पद्धत, ज्याने पोर्स जे आपले चेहऱ्यावरती होल्स असतात, छिद्र असतात, त्यालाही थोडंसं ब्रिथिंग देण्यासाठी खूप सुंदर अशी पद्धत म्हणजे काय घ्यायचं तर पॉटमध्ये तुम्हाला साधारण बर्फ टाकायचं आहे. जितके तुम्हाला वाटत असेल तुमचा चेहरा डीप होत असेल तेवढं तुम्हाला टाकायचं आहे आणि अगदी छान 10 मिनिट किंवा 5 मिनिट तरी ॲटलिस्ट त्याच्यामध्ये आपला चेहरा डीप करायचा आहे. आता मी साधारण अशा बॉलमध्ये पूर्ण बर्फार टाकलेले आहे. थोडं पाणी टाकायचं जेणेकरून ते एक पूर्ण पाणी असं तयार व्हायचं आणि त्याच्यामध्ये मला चेहरा डीप करायचा, जेणेकरून खूप छान प्रकारे कामिंग इफेक्टसुद्धा मिळेल. सुरुवातीला तुम्हाला करताना थोडा त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला ती पद्धत येणार नाही, पण हळूहळू तुम्ही साधारण ती पद्धत करून हळूहळू करायला गेलं ना की तुम्हाला ते जमेलसुद्धा. साधारण 10 मिनिटांनी ना इतका सुंदर इफेक्ट तुम्हाला दिसतो. चेहरा एकदम काम झालेला असतो आणि टाईटसुद्धा झालेला असतो. त्याला छान स्वच्छ क्लीन करायचं. आता पहिली स्टेप झाल्यानंतर होऊ शकते या स्टेपनंतर तुमचा चेहरा थोडासा लालसर पडेल, परंतु तो अशी इफेक्ट असतो की आपण खूप थंड नॉर्मल टेम्परेचरपेक्षा अगदी थंड टेम्परेचरमध्ये आल्यामुळे थोडा चेहऱ्याला तो अफेक्ट होतो, पण बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. तर सेकंड स्टेप आहे ती म्हणजे चेहऱ्याला छान क्लीन करायचं आणि त्याच्यासाठी आपण कच्चं दूध वापरणार आहोत, जे खूप सुंदर असा इफेक्ट देतो, ज्याने आपले पूर्ण क्लीनअप होतं आणि अगदी नैसर्गिकरित्या इतकं सुंदर क्लीनअप जे फक्त दुधापासून होतं. त्यामुळे अशा बॉलमध्ये मी दूध घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला जितकं तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला यूज करायचं आहे तुम्ही तेवढं दूध घ्यायचं. आणि मार्केटमध्ये असे कॉटन बॉल्स मिळतात जे असे या प्रकारे असतात. ते कुठेही तुम्हाला नॉर्मली मेडिकल शॉपमध्ये किंवा कुठेही मिळून जाईल, ज्याला डीप करून अशा प्रकारे त्याला पूर्ण याच्यामध्ये आणि क्लीन करायचं आहे. बघू शकता की जितकं तुम्हाला दुधाची क्वांटिटी घ्यायची असेल तेवढी घ्यायची, जेणेकरून दूधसुद्धा आपल्या चेहऱ्याला अप्लाय झालेलं पाहिजे आणि क्लीनसुद्धा. अशा प्रकारे हळूहळू प्रत्येक ठिकाणून तुम्हाला हा बॉल्स जो आहे. नंतरची थर्ड स्टेप आहे ती म्हणजे आता छान क्लीन झाल्यानंतर जे दुधाने आपण क्लीन केलेलं, त्यानंतरची थर्ड स्टेप आहे म्हणजे आपल्याला स्क्रब करायचं आहे. आता स्क्रब आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. वाटीमध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच तुम्हाला कॉफी पावडर टाकायचं आहे आणि दुधाने त्याला छान मिक्स करायचं आहे, जशा प्रकारे मी इथे केलेलं. आणि ही पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला लावायचं आहे आणि 10 मिनिटाने हा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. याने तुम्हाला अगदी स्क्रबिंगचा जो पण इफेक्ट असतो तो मिळणार आहे, कारण की आपण याच्यामध्ये अगदी पार्टिकल थोडेसे मोठे असलेले, त्यामुळे तो चेहऱ्याला स्क्रब करण्याचं काम करतो.
साधारण 10 मिनिटांनी तो फेस पॅक आपण ठेवलेला होता आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम नॅचरलरित्या जर आपल्याला स्क्रबिंग करायचं असेल तर हा मास्क खूप सुंदर आहे. तुम्ही या स्टेपमध्ये नक्की ट्राय करून बघा. आता 4th स्टेप आहे जी आपली अगदी फायनल स्टेप आहे, ज्याने आपल्याला छान फेस पॅक लावायचा आहे जो कामिंग इफेक्ट देईल, इवन टॅनिंगसुद्धा रिमूव्ह करेल. तर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, सेम कॉफी टाकायची आहे, थोडी हळद टाकायची आणि दुधाने ती पेस्ट निर्माण करायची आहे जे आपण अप्लाय करणार आहोत. आता जसं याच्यामध्ये मी ती तयार केलेली आहे, ही तुम्हाला साधारण चेहऱ्याला लावल्यानंतर 10 मिनटं ठेवायची आहे आणि मग धुवून घ्यायचं आहे. दहा मिनिटांनी तुम्हाला तो चेहरा वॉश केलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सध्या मी स्किनमध्ये काहीही लावलेलं ना, मॉइश्चरायझर नाही, तरी स्किन छान अशी चमकती आहे. तर हा जो पूर्ण क्लीनअप होतं तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता आणि अगदी प्रॉपर 4 स्टेप जेही आपण इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते सगळे आपल्या घरी असतात, त्यामधून तुम्ही इतका छान असा क्लीनअप करू शकता. तर आय होप तुम्हाला हा क्लीनअप आवडला असेल, यातले स्टेप आवडले असतील आणि तुम्ही नक्की हे घरी ट्राय करा आणि फरक जाणवला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आणखी काही अडचणी असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.